रत्नागिरीच्या दिवाणखवटी इथं नातूवाडा बोगद्या नजीक काल संध्याकाळी 4:48 मोठ्या प्रमाणात दरड माती आल्यामुळे वाहतूक ठप्प होती। सुमारे 25 तासानंतर आता 4:30 वाजता रेल्वे मार्ग सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्र मिळालं। खेड स्थानकात थांबवून ठेवण्यात आलेली मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस आता मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे। सावंतवाडीमध्ये रोखण्यात आलेली कोचुवली LTT गरीब रथ गाडी सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे। सुमारे 100 कर्मचारी आणि अधिकारी दिवाणखवटी इथल्या माती काढण्याच्या कामात कार्यरत होते। राजन चव्हाण आपल्याला अपडेट देत आहेत। राजन, काय तपशील? नम्रताजी, नक्कीच आपण पाहिलं तर अत्यंत दिलासादायक या ठिकाणी बातमी आपल्याला येते समोर। कोकण रेल्वेची वाहतूक आता अखेर पूर्णपणे सुरू झालेली आहे। 24 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी आता ही वाहतूक सुरू झाली आहे। रत्नागिरीच्या दिशेने आलेली मांडवी एक्सप्रेस आता मुंबईकडे रवाना झालेली आहे। गेल्या 24 तासापासून हा अथक प्रयत्न सुरू होता। कोकण रेल्वेच्या मार्गावर ही दरड हटवण्याचे काम चालू झाले होते आणि ती हटवली गेलेली आहे। डिझेलची इंजिन ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता पॅसेंजर गाड्या या मार्गावरून धावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत। या संपूर्ण घटनास्थळावर रेल्वे प्रशासन असेल तर स्थानिक प्रशासन असेल यांच्या अथक प्रयत्नानंतर आता हे यश आलेलं आहे आणि एकंदरीतच कोकण रेल्वेचे प्रवाशांनी आता सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। नम्रता राजन, धन्यवाद या माहितीबद्दल।